हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 21 ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग। पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। गुरुपुष्यामृत योग हा हिंदू धर्मात एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभयोग मानला जातो। गुरुवारी पुष्य नक्षत्राचा संयोग झाल्यावर गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो। या योगावर सोनं खरेदी करणं, नवीन काम सुरू करणं किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं आणि कुलदेवीची आराधना करणं देखील अत्यंत फलदायी मानलं जातं। गुरुपुष्यामृत योगात केलेल्या गुंतवणुकीतून धनसंपत्ती वाढत असते आणि हा योग अशुभ गोष्टींचा नाश करतो आणि शुभ गोष्टींना आकर्षित करत असतो। पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं। या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि म्हणून सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्राची पूजा करत असतात। तर या नक्षत्रात जन्मलेला माणूस भाग्यवान असतो असं मानलं जातं आणि या योगावर जर आपण सोनं चांदी खरेदी केलं तर ते कधीही आपल्यावर मोडण्याची, विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही। या उलट या दिवशी सोनं खरेदी केल्याने त्याची वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे। तर या दिवशी आपण जे काही काम हाती घेतो तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली रखडलेली अडलेली कामं जी आहेत तर ती देखील पूर्ण करत असतात आणि ती कामं त्यांची पूर्ण देखील होत असतात। गुरुपुष्यामृत योग हा वारंवार निर्माण होत नाही, हा वर्षातनं 2दा किंवा 4 वेळेला निर्माण होणारा योग आहे। तर हे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे। पुष्याचा अर्थ असा आहे की पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा। पुष्याचे आधीचे नाव तितिक्ष असे असते, तर याचा अर्थ असा आहे की शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा। धार्मिक दृष्टीने हे नक्षत्र अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या योगावर काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा, त्यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल। 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल। घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे। उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो एका ठिकाणी लावायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे पार पडत नाही। त्यामुळे धार्मिक दृष्टीने दिव्याला खूप महत्त्व आहे। दिव्याला प्रकाश, ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। दिवा हा अंधारावर मात करून प्रकाश देतो आणि जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती एखाद्या ठिकाणी दिवा लावतो तेव्हा दिव्यासारखा लख्ख प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो। गुरुपुष्यामृत योगावरती हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कारण दिव्याला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे हा दिवा लावल्याने घरात सुख आणि समृद्धी येत असते। दिव्याला दारिद्र्य नाशक देखील म्हटलं जातं आणि म्हणून हा दिवा जर आपण लावला तर आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होईल। जर तुम्हाला वारंवार पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, इतरांकडून तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा। तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात, ती आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात। तर अशाच लोकांची आपल्याला नजर लागत असते आणि याला शत्रुदोष असं सुद्धा म्हटलं जातं। तर अशा लोकांमुळे आपली प्रगती थांबत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी वाढत असतात आणि म्हणून तुमच्याही जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल तर असा शत्रू जो आहे तर तो नक्कीच नष्ट होईल। त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा
तर प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच। अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि प्रत्येक वेळी प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही। कधी कधी आपण भरपूर कष्ट करतो, प्रयत्न सुद्धा करत असतो, पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत। पण विशिष्ट तिथींवरती आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात। गुरुपुष्यामृत योगा वरती आपण जर एखादा उपाय इच्छापूर्तीसाठी केला तर तो 100% प्रभावी ठरत असतो। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। त्यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं। आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आहेत तर ते दूर होतात आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे। या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचे एकत्रित पूजन केलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते। धूप-दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 वातींची मिळून एक जोडवात तुम्हाला लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे। एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। सोबतच हळदी कुंकू अक्षदा सुद्धा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे, ज्याला उंबराचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं। जेव्हा गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो तेव्हा या योगावर औदुंबर वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि या वृक्षामध्ये साक्षात आपले गुरुवास करत असतात आणि हे औदुंबराचं वृक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित मानलं जातं। शुक्र ग्रह हा धनाच्या संबंधित असतो। ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला फार कमी कष्टामध्ये कमी वेळामध्ये भरपूर यश प्राप्त होतं आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा कमकुवत असतो त्या व्यक्तीला सतत कष्ट आणि मेहनत करावी लागते, पण तरीही मनासारखे यश मिळत नाही आणि म्हणून नेहमी आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असावा म्हणून हा उपाय जो आहे तर तो केला जातो। औदुंबर वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि जी चणा डाळ आणि गूळ तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते सुद्धा तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे। त्यानंतर 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये ज्याही काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाची एक छोटीशी मुळी जी आहे तर ती तुम्हाला काढून घरी आणायची आहे। घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती बांधून देवघरामध्ये ठेवायची आहे। त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी टिकून राहील। घरातील दरिद्रता गरिबी ही दूर होईल, तसेच एखादा शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल तर तो सुद्धा संपून जाईल आणि फक्त एका दिवसात तुमची इच्छापूर्ती होईल। ही मुळी तुमच्या घरामध्ये किती दिवस ठेवायची आहे तर तुम्हाला ती कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये असू द्या। जोपर्यंत ही मुळी तुमच्या देवघरामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या कुटुंबावर कोणत्याही समस्या अडचणी येणार नाहीत। ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करता तशीच मुळीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। दररोज तिला तुम्हाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।